जोहार क्रांतिकारी जोहार जोहार जिंदाबाद जोहार जिंदाबाद। आज आम्ही हा जो पाठीमागे ही जी एरिया पाहता ही गारगावची हद्द आहे, गारगाव आहे हे। आणि गारगाव खानिवडे येथे मोठ्या प्रमाणामध्ये दगडखाण हा इथे सुरू होणार आहे। आणि ही ग्रामपंचायती पेसा आहे, इथे 100% आदिवासी समाज आहे। एवढंच नव्हे तर हा रिझर्व फॉरेस्ट आहे। पहा, हिरवागार असलेला हा रिझर्व फॉरेस्ट आहे, राखीव वन खाते आहे, वन आहे। आणि ह्या राखीव वनाची जमीनसुद्धा या JNPA हे जे वाढवण बंदर आहे याच्या भरणीसाठी ही दगडखाणीसाठी ही जागा घेतलेली आहे। आणि याच्या संदर्भामध्ये येत्या 2 तारखेला म्हणजेच परवाला खुताडची जी शाळा आहे इथे 10 वाजता जनसुनावणी ठेवलेली आहे। ही व्हिडिओ ह्यासाठी मुद्दाम आम्ही काढतोय कारण की आदिवासी समाजाला अजूनही तो झोपलेला आहे आणि तो जागा व्हावा। वाढवण बंदर होऊ नये म्हणून किनारपट्टीचे लोक सगळे मच्छीमार असो किंवा इतर हे जागे झाले आणि ते त्यांच्या ज्या काय मागण्या असतील, विरोध करणारे पण आहेत आणि मागणी करणारे पण आहेत, त्यांनी त्यांचा उठाव सुरू ठेवला। परंतु आदिवासी समाज उठाव करणार कधी? वाढवण बंदरासाठी नुकसान जे होणार आहे ते सर्वात जास्त आदिवासी समाजाचं होते, हे आम्ही उलगुलान ब्रिगेड या आमच्या संघटनेमार्फत नेहमी आम्ही सांगतो। कारण की वाढवणमध्ये तिथे फक्त एक बंदर होईल, परंतु त्याच्यासाठी जो दगड मुरूम माती जे काय जाणार आहे हे आमचं आदिवासींचं जाणार आहे। ही सर्व ही झाडं जी कापली जाणार, आज तुम्ही पाहता की अतिपाऊस झालेला आहे, उन्हाळ्यामध्ये अतिउष्णता वाढलेली आहे। याचं कारण हे पर्यावरण जे नष्ट झालेलं आहे, याचा जो समतोल बिघडलेला आहे, या समतोलामध्ये हे होते। नाही तर पूर्वी आमचा आदिवासी समाज सांगायचा की बाबा भादव्यात किती पाऊस पडेल, श्रावणात किती पाऊस पडेल, त्यांना बरोबर माहिती होतं। परंतु हा समतोल राहिला नाही। आदिवासी समाजाने जागा व्हावं, ही जर सुनावणीमध्ये जर आपण विरोध केला नाही आणि ही जर सुनावणी झाली तर इथे शेकडो हेक्टरवरती इथे खनन होणार आहे, खदान होणार आहे आणि लाखो टन दरवर्षी इथला दगड हा वाढवणसाठी जाणार आहे। आणि जर इथली जर त्यांची खदान ही सक्सेस झाली तर त्याच्यानंतर चिंचारे, तुमचं वाडाखडकोना, नागझरी अशा अनेक ठिकाणी ह्या लोकांनी जागा सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या सर्व आदिवासी जमिनी आहेत। आणि येथे ह्या मोठमोठे दगड खदान येतील। इथे जर खदान झाली तर मात्र येथील जे आजूबाजूचं जनजीवन जे आहे, लोकांची वस्त्या आहेत, त्यांचं काय? या डोंगरावरती ज्यांची उपजीविका चालते त्यांचं काय? एवढंच नव्हे तर वनदावे प्रलंबित आहेत। आणि या जागेवरती जोपर्यंत जो फॉरेस्टचा वन हक्क कायदा आहे 2006चा, वनदावे जर प्रलंबित असतील त्याचा निकाल लागेपर्यंत त्याला हाती लावायचं नाही। एवढंच नव्हे तर ग्रामपंचायतच्या विदाऊट परमिशनने पेसा कायदा हा एवढा कडक आहे, पेसा कायद्यातील कलम 4 कडक आहे की जोपर्यंत ग्रामसभा तुम्हाला ठराव देत नाही तोपर्यंत तिथे कुठलाही प्रोजेक्ट येऊ शकत नाही। आणि एवढे हे कायदे असताना हे सरकार आम्हाला काय मूर्ख बनवते का? कायद्याचं उल्लंघन काय करते? संविधानाने आम्हाला याच्या संरक्षणासाठी, आमच्या आदिवासींच्या संस्कृती, आमच्या जमीन याच्या संरक्षणासाठी कलम 46 दिलेला आहे, 244 आहे। हे आम्हाला संविधानिक अधिकार असताना सुद्धा त्याची पायमल्ली जर हे जर सरकार करत असेल, हे JNPA जर करत असेल तर आम्ही आदिवासी समाज हा प्रचंड प्रमाणात जागा होईल आणि याला पूर्ण विरोध करेल। जोहार। आज आपण बघतोय, आज आपण तिथे उभे आहेत, जसे आपले शिगाळा साहेब बोलले आहेत का हा जो प्रोजेक्ट आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सुरू असताना आज तुम्ही हे बघू शकता, ही जी हिरवळ आहे, हा डोंगर आहे, हा जो झरा आहे, ही जी नदी आहे जी वाहते आहे, आज जी सुरुवात होणार आहे उद्या किंवा परवा 2 तारखेला जी जनसुनावणी आहे, या जनसुनावणीमध्ये जर आपण त्याचा विरोध केला नाही तर ह्याचं उद्रेक किंवा ह्याचं जे स्वरूप होणार आहे ते फार वाईट प्रमाणात होणार आहे। कारण की तुम्ही जवळ वाढवण बंदर बघतात आहे, वाढवण बंदराचे जे मच्छीमार लोक आहेत, त्यातले स्थानिक भूमिपुत्र आहे, यांनी जी आक्रमक भूमिका घेतली त्या भूमिकेला इथल्या सरकारने, शासनाने कशी दडपशाही, दंडुकाशाही त्यांना फरफटत ओढून त्यांना जेलमध्ये टाकून त्यांचं आंदोलन दडपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। तरीही तिथले लोक जागरूक आहेत आणि या दडपशाहीला ते विरोध करतायत। तसंच आपला आदिवासी समाजही कधी त्या गोष्टीला विरोध करणार आहे। यासाठी आपण आज कुठलाही संघटना नाही का कुठला पक्ष नाही का कुठला सामाजिक हे नाही, फक्त आपण एक आदिवासी म्हणून ह्या ज्या होणाऱ्या 2 तारखेला जी सुनावणी होणार जनसुनावणी, हिला आपण विरोध केला पाहिजे। आणि येणाऱ्या 9 ऑगस्टमध्ये आपण 9 ऑगस्टसाठी आपण हा एक संदेश दिला पाहिजे की आमचा आदिवासी समाज जरी काही असला, मागासवर्गीय असला, काही असला, तरी पण आमच्या अस्तित्वासाठी
आमच्या स्वाभिमानासाठी आम्ही एकत्र येणार आणि हा तो लढा आम्ही देणार आहेत. जोहार. जसं शिंगाडे साहेबांनी सांगितलं, सोनवणे साहेबांनी सांगितलं की हा आपला एक अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि आपल्या एक समाजाचा प्रश्न आहे. जसं सांगितलं की वाढवण बंदर आहे, बुलेट ट्रेन आहे, एवढे सगळे प्रकल्प या आपल्या पालघर जिल्ह्यामधून आपल्या डहाणू या तालुक्यामधून जात आहेत. तर आता संबंधित सर्व समाज हा एकवटलेला आहे. आज SC समाज म्हणा, OBC समाज म्हणा, जो तो समाज ज्याच्या त्याच्या समाजासाठी एकवटलेला आहे. मात्र जसं शिंगाडे साहेबांनी सांगितलं, सोनवणे साहेबांनी सांगितलं की आदिवासी समाज कधी जागा होणार. आज आपल्या म्हणजे ही परिस्थिती आज गारगावसारख्या ठिकाणी आज 500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन हा वाढवण बंदरासाठी संपादित होणार आहे. तरी पण इथल्या भूमिपुत्राला त्याची काहीही एक कल्पना नाही. मला एवढंच सांगायचं आहे की जसं शिंगाडे साहेबांनी आणि सोनवणे साहेबांनी सांगितलं की 2 तारखेला सिगाव येथे जी जनसुनावणी होणार आहे, त्या जनसुनावणीला आपल्या सर्व आदिवासी समाजाने, आदिवासी समाजातील सर्व संघटना सगळ्यांनी निपक्षपाने समाज म्हणून एकत्र यावे आणि आपल्या आदिवासी समाजाचा आवाज एक कडक आवाज आणि बुलंद करावा, एवढीच सगळ्यांना आग्रहाची विनंती. जोहार. जय आदिवासी.